पुढची बातमी आहे चंद्रपूरमधून। चंद्रपुरातील राजुरा मतदारसंघातील बोगस मतदार नोंदणी प्रकरणामध्ये मतदारसंघाचे माजी आमदार आणि शेतकरी नेते वामनराव चटप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना एक पत्र लिहिलंय। या पत्रामध्ये पोलिसांच्या एफआयआर मध्ये ज्या 7 संशयित मोबाईल क्रमांकावरून बोगस मतदान नोंदणी करण्यात आलेली आहे त्यातील काही नंबर हे भाजप कार्यकर्त्यांशी संबंधित असल्याचा आरोप हा करण्यात आलाय। पोलिसांनी या क्रमांकाशी संबंधित लोकांना तातडीने अटक करावी अशी मागणी चटप यांनी केली आहे। तर दरम्यान या बोगस मतदार नोंदणी प्रकरणी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सारंग पांडे हे। राजुरा मतदारसंघातील बोगस मतदार नोंदणीचं जे प्रकरण आहे ते दिवसेंदिवस अजून ज्याला आपण म्हणू शकतो की गुंतागुंतीचं होत आहे। अनेक यामध्ये कंगोरे देखील आहे आणि विशेषतः राहुल गांधी यांनी ज्या प्रकारचे आरोप केले त्यानंतर या मतदार नोंदणीला एक मोठी हाईप मिळाली, एक राष्ट्रीय मुद्दा हा झालेला आहे। आणि याच मुद्द्यावर आता जे राजुरा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत वामनराव चटप यांनी पोलीस अधीक्षकांना एक पत्र लिहिलंय। त्यांनी जे मुख्य मुद्दे आपल्या या पत्रामध्ये लिहिले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की या जी एफआयआर जी पोलिसांनी दाखल केलेली साधारण वर्षभर आधी त्यामध्ये 7 मोबाईल क्रमांक असे आहे ज्या मोबाईल क्रमांकांचा वापर करून हे बोगस मतदार जे आहे ते एनरोल करण्याचा प्रयत्न झाला आणि याच 7 क्रमांकांवर बोट ठेवलेला आहे वामनराव चटप यांनी। नेमकं या लोकांना पोलीस का अटक करत नाही, पोलिसांनी यांना अटक करावी, यांची चौकशी करावी जेणेकरून ही जी ट्रेल आहे किंवा यामागे नेमकं मास्टर माइंड कोण आहे, कोणाच्या सांगण्यावरून ही इतक्या मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न झाला हे शोधून काढण्यात यावं। एबीपी माझाने देखील एफआयआर मध्ये जे क्रमांक आहे त्यांना फोन लावले होते, मात्र त्यातले अनेक फोन जे आहेत ते बंद आहे। तर काही लोकांनी आम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल आम्हाला माहिती नाही, आम्ही कुठल्या प्रकारचे ओटीपी दिले नाही असं सांगितलेलं आहे। मात्र आता यामुळे कुठेतरी पोलिसांवर एक दबाव वाढणार आहे हे निश्चित आहे, कारण वामनराव चटप यांनी थेट भाजपच्या कार्यकर्त्यांचा याच्यामध्ये रोल आहे अशा प्रकारचं जे उंगली निर्देश आहे तो केलेला आहे।